नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आज आपण बालविकास हा टॉपिक बघतोय. UDHR बघून झाला, बालविकास बघूया. तर बालविकास आणि महिला विकास हे दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहे. आता यातले काही स्कीम्स असणार आहेत त्या एज्युकेशन मध्ये पण तिकडे येतील आणि बालविकास मध्ये पण येतील. तर आपण दोन्ही पैकी एका ठिकाणी बघणार आहोत. तर बघताना आपण ह्याची क्रोनॉलॉजी कशी ठेवलेली आहे. आता इथनं पुढे जे जे टॉपिक होणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात आधी आपण दिनविशेष काय ते बघणार आहोत, कारण थीमवर आणि दिनविशेष म्हणजे त्याच्यावर प्रश्न येत आहेत. त्याच्यानंतर मंत्रालयाविषयी माहिती बघणार आहोत, केंद्र स्तरावरचं मंत्रालय आणि महाराष्ट्र स्तरावर विभाग. कारण महाराष्ट्रात राज्य स्तरावर मंत्रालय नसतं तर डिपार्टमेंट असतं, डिपार्टमेंट सिस्टीम आहे राज्याची. त्याच्यानंतर संविधानाच्या काय तरतुदी आहेत का त्याच्याविषयी. त्याच्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे काय करार आहेत का. त्यानंतर धोरणं कोणते कोणते आलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. जे पहिल्यांदा करतायत आणि ज्यांनी आधी मेन्स दिले या दोघांना पण सांगतोय, तुम्ही जरी आधी मेन्स दिले असेल तरी पण तुमचे धोरणं लक्षात राहत नाहीत, ते तात्पुरतं शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जाणार आहेत. आपण त्यासाठी काहीतरी क्रोनॉलॉजी लावण्यासाठी असं एकमेकात गुंपून लक्षात ठेवूया. तारखा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला 2-4 स्कीम कशा लक्षात ठेवायचे तर ते एकमेकाला लिंक करायचे आणि ते लिंक करून त्याची एक साखळी तयार करून त्याचं परत परत रिव्हिजन करायचे. तुम्ही किती जरी मेन्स दिल्या असल्या, मागच्या 7-8 मेन्स जरी दिल्या असल्या तरी पण हे लक्षात राहणार नाहीये. ज्यावेळेस मेन्सचा पिरियड संपतो त्यावेळेस विसरून जाणार आहे. तर आता आपण तशीच क्रोनॉलॉजी लावूया. स्कीम मधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतील. त्याच्यानंतर धोरण झाल्यानंतर आपण कायदे बघतोय, कारण महत्वाचे कायदे याच्यावर प्रश्न येतोय. आता गेल्या वेळेस आपल्या पुस्तकातनं 2 एक्सक्लुझिव्ह प्रश्न आले होते, कारण बरेच पुस्तकात कायदे स्किप केलेले आहेत, काय काय कायदे दिलेत, पण आपण सगळेच कायदे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कायदे वाचताना GS2च्या कायद्याचा जो अप्रोच आहे तो वेगळा आहे आणि आपला अप्रोच तो वेगळा आहे. आपल्याला फक्त कायदा कधी आला, त्याचा उद्देश काय, तो कोणाशी लागू होतो, त्याच्या महत्वाच्या थोड्या तरतुदी विदाउट कलम. कलम आपल्यासाठी महत्वाचे नाहीत. फक्त काय शेवटचा जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा, त्याच्यातले फक्त थोडेफार कलम आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बाकीचे ऍक्ट आपल्याला HRDच्या अँगलनं बघायचे आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, नाल्सा असेल, कुठलेही कायदे असू दे. त्याच्यानंतर जो पुढचा टप्पा आहे तो आपण भारताची योजना बघतोय. त्याच्यानंतर आपण राज्य शासनाची योजना बघणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्या NGOज आहेत, ज्या NGOने या क्षेत्रात काम केलंय, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या संस्था आहेत. जसं आता आपण लहान मुलांचं जे संदर्भात काम करणारे युनिसेफ आहे. नंतर महाराष्ट्रातल्या भारतातल्या संस्था बघणार आहोत, राष्ट्रीय स्तरावरच्या कारासारख्या संस्था असतील. नंतर राज्य स्तरावरच्या संस्था बनवत. आता आपल्या इकडं महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग आहे, महिला व बाल विकास आयुक्त आहे. तर अशा काय सरकारी संस्था बघणार आहोत. आणि त्यानंतर मग काय बुस्टर मध्ये योजना कुरुक्षेत्रमध्ये काय आलंय का. आणि अजून एक नवीन पार्ट मी ऍड केला यावेळेस, तर इयर एंड रिव्ह्यू रिपोर्ट, करंट अफेअर्स आणि त्यानंतर वेबसाईट्स ह्याच्यावरचा डाटा काय एक्स्ट्रा आहे का. तर त्याचे पानं मी एक्स्ट्रा परत तुम्हाला 280च्या आसपास होतील ते देणार आहे. आपलं बुक प्लस ते सगळ्या गोष्टी जर केलं तर जे 80 ते 85 मार्क आहेत फॅक्ट्स आणि म्हणजे त्या बॉक्स मधून येणार आहे तर ते सगळे कव्हर होतील. आता काही प्रश्न आउट ऑफ द बॉक्स असतील तर त्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणार आहोत आणि त्याचा अप्रोच बिल्ड करणार आहोत. तर तुम्ही जरी पहिल्यांदा मेन्स देत असाल तरी पण या गोष्टी तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ह्यातले 4 ते 5 प्रश्न तुम्हाला 10 मार्काची गेन देऊ शकतात आणि तुम्ही पूर्व परीक्षा सहज पास होण्याची मदत ह्याच्यानं होऊ शकते. त्यामुळं व्यवस्थित बघा, म्हणजे आधी मेन्स दिली असेल तरी पण सिरियसली घ्या, कारण हे विसरून जाते. आता बघा, सुरुवातीला दिनविशेष पासून सुरुवात करूया आपण. जागतिक बालदिन हा 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आता ह्याचं कारण काय, तर कन्व्हेन्शन ऑफ राईट्स ऑफ चिल्ड्रन आपण बघितलं होतं UDHR मध्ये, तर ते आणण्याची तारीख 20 नोव्हेंबर आहे. ह्याच्याविषयी पुढे डिटेलमध्ये बघूया. त्यामुळे आपण जागतिक बाल दिवस 20 नोव्हेंबरला करतोय साजरा. त्याचं कारण पण माहित असलं पाहिजे. आता आपल्याला थीम लक्षात ठेवताना मागच्या 2 वर्षाची किमान लक्षात ठेवा. 21ची जी थीम होती अ बेटर फ्युचर फॉर एव्हरी चाइल्ड आणि 2022ची जी थीम होती ती पण लक्षात ठेवा. इन्क्लुजन फॉर एव्हरी चाइल्ड. इन्क्लुजन म्हणजे समावेशन फॉर एव्हरी चाइल्ड, ते लिहून घ्या पुस्तकात. पुस्तक नसेल तर वहीत लिहून घ्या, पुस्तक आणल्यानंतर पुस्तकात ऍड करा. आता राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर, चाचा नेहरूचा वाढदिवस.
त्यामुळे आपण 14 नोव्हेंबरला साजरा करतोय. आता यात अजून एक लिहा, बाल सप्ताह. बाल सप्ताह, चिल्ड्रन्स वीक हा 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर म्हणजे राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या दरम्यान साजरा केला जातो. आता या ह्याच्यामध्ये बरेचसे कार्यक्रम ठेवले जातात. बाल पुरस्कार आणि बालकाच्या जागृतीविषयी, त्यांच्या हक्काच्या जागृतीविषयी बरेच कार्यक्रम ठेवले जातात. त्यामुळे बाल सप्ताह 14 ते 20 नोव्हेंबर आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक बालिका दिन अशा सारख्या गोष्टी विचारायची सुरुवात झालेली आहे, तर ते सहज लक्षात ठेवा. 11 ऑक्टोबरला आहे बालकामगार विरोधी दिन, ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. तर 12 जूनला बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. कारण बालकांच्या विषयी सगळ्यात महत्वाच्या दोन समस्या आहेत, एक चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि दुसरं चाइल्ड लेबर. या दोन महत्वाच्या समस्या असल्यामुळे 12 जून हा बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातो. हे दिवस महत्वाचा आहे. आता बालिका दिन जे जागतिक आहे ते 11 ऑक्टोबरला आहे. राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारीला आहे आणि राज्य बालिका दिन 3 जानेवारीला आहे. आता राज्य बालिका दिन आहे ते मातोश्री सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, याच्यावर प्रश्न विचारला होता. मुलींच्या शिक्षणासाठी सगळ्यात जास्त जे काम केलं असेल महाराष्ट्रात तर सावित्रीबाई फुलेंनी, त्यामुळे त्यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्र राज्यात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय 24 जानेवारीला आहे आणि राज्याचा 3 जानेवारीला, हे लक्षात ठेवा. आता UN काय करतं, कधी कधी एखादं वर्ष हे त्या क्षेत्रासाठी ते डेडिकेट करतं. जसं आता मिलेट इयर चालू आहे, तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बालवर्ष म्हणून 1979 हे वर्ष जाहीर करण्यात आलं होतं आणि बालकामगार विरोधी वर्ष म्हणून 2021 आहे. याला स्टार करून लक्षात ठेवा. बालकामगार विरोधी दिवस हा सुद्धा नो चाइल्ड लेबर इयर साजरा केला होता, तो 2021 मध्ये केला होता, हे पण लक्षात असू द्या. आता बघा 1985 हे जे वर्ष आहे ना, ते बऱ्याच मंत्रालयाच्या स्थापनेचं वर्ष आहे. म्हणजे ट्रान्झिशन पिरियड होता. इंदिरा गांधीचा समाजवाद जाऊन राजीव गांधीची थोडी आधुनिकता समोर येत होती आणि राजीव गांधीनं सगळ्यात महत्वाचं काम केलं गव्हर्नन्स मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स आणण्यापासून म्हणजे सुरुवात होती ती प्राथमिक स्तरावर होती आणि मंत्रालय वेगवेगळे स्थापन करण्यापर्यंत जे काम आहे ते राजीव गांधीने केलं. 1985ला त्यांनी HRD मिनिस्ट्री अंतर्गत असणार महिला व बालविकास विभाग हे स्वतंत्र केलं, पण मंत्रालय नाही स्थापन झालं, डिपार्टमेंट स्थापन झालं. एका मंत्रालयाच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, बरोबर आहे. तर तसं वेगळं डिपार्टमेंट स्थापन केलं. पुढे जाऊन 30 जानेवारी 2006 हे लक्षात ठेवा, 2006ला स्वतंत्र महिला व बालविकास मंत्रालय अस्तित्वात आलं. आता आपल्याला या नावाचं टॉपिकच आहे, कारण दोन टॉपिक आहेत, बालविकास आणि महिला विकास, त्यामुळे हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता ह्याच्या ज्या पहिल्या मंत्री होत्या, म्हणजे स्वतंत्र असताना 2006ला असं डॅश करून लिहा, पहिल्या ज्या मंत्री होत्या त्या कोण होत्या, तर रेणुका चौधरी होत्या. आता बघा आयोगाने प्रश्न विचारताना आहे ना, महिला धोरण आलं त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते एवढा प्रश्न विचारलाय. त्यामुळं पहिलं बालविकास आणि महिला विकास, बाल व महिला एकत्रित आहे मंत्रालय, तर त्यावेळेस मंत्री कोण होते 100% विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेणुका चौधरी या स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या मंत्रालयाच्या पहिल्या मंत्री होत्या. सध्या कोण आहेत, स्मृती जुबिन इराणी, स्मृती इराणी आहेत. त्यांच्याकडे आधीच HRD मिनिस्ट्री, आता ते शिक्षण मंत्रालय झालंय. त्यानंतर वस्त्रोद्योग टेक्सटाईल मिनिस्ट्री होती, आता सध्या त्यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालय, लक्षात ठेवा. आता हे जे मंत्रालय यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. आता आयोगाने विचारताना बघा अंतर्गत असणाऱ्या संस्थेवर पण प्रश्न विचारलेला आहे, आपण फक्त वाचून घ्यायचं, ओपन लक्षात राहते. ते ज्यावेळेस प्रश्न बघतो त्यावेळेस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट NIPCCD आपण शेवटी बघणार, डिटेलमध्ये बघणार त्याच्याविषयी. फक्त आता नाव बघा, नॅशनल कमिशन फॉर वुमन, ऑब्वियस हा आयोग आहे तो घटनात्मक नाहीये किंवा स्वतंत्र नाहीये, तर हा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. त्यानंतर
बाल हक्क संरक्षण आयोग, महिला आयोग, बाल आयोग. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, कारा. आता ही जी संस्था आहे ती दत्तक देण्यासाठी जे अडॉप्शन विषयीचे जे काय गाईडलाईन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत किंवा त्याच्यावर सुपरविजन आहे, हे सगळ्या गोष्टी कारामार्फत बघितल्या जातात. काराविषयी पण आपण पुढे बघणार आहोत. नंतर सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड, हे समाज कल्याण मंडळ नेहरूच्या काळात सुरू झालं होतं, ह्याच्याविषयी पण बघणार आहोत आपण. आणि RMK, राष्ट्रीय महिला कोष, ह्याच्यामध्ये महिलांच्या विकासासाठी काय निधी देण्याचं काम या RMK अंतर्गत केलं जातं. तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. हे शॉर्ट फॉर्म काय दिले तुम्हाला, तर मी पुढे लिहिलंय बघा. आयोगाकडनं कधी कधी आहे ना जोड्या लावायला शॉर्ट फॉर्मच विचारलं जातं, त्यामुळे तुम्ही पूर्ण नाव लक्षात ठेवता, पण तिकडं शॉर्ट फॉर्म विचारलं तर तुम्हाला अडचण येऊ शकते. आता गोपाळ हरी देशमुख तुम्हाला माहित असतं, पण GH देशमुख दिलं ना तर जोड्या लावायला परत अडचण येते ना, असं आयोगाने बऱ्याच वेळा केलंय. त्यामुळं शॉर्ट फॉर्म पण थोडं लक्ष देऊन बघायचं. आयोगाकडून तशा पद्धतीनं विचारतात प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचं बघा, महिला व बाल विकास विभाग हा 1993 ला स्थापन झाला. त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते का बघा, एकदा एकदा कन्फर्म करा, कारण तो ट्रान्झिशनचा काळ आहे. नुकतेच त्यावेळेस दोन मुख्यमंत्री होते. मुंबई दंगलीनंतर शरद पवारने परत कार्यभार घेतला होता आणि त्यांच्या काळात म्हणजे धोरण पण आलेले आहेत महिलाविषयी, आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला होता. आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे 11 मध्ये आरक्षण आले 2011, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार होता. तर महिला व बाल विकास विभाग ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर हे जे पहिले मंत्री होते, आणि सध्या मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री, ते महिला व बाल विकास मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा कारभार बघतायत. तर यावेळेस पहिले कोण होते? रामराजे निंबाळकर. एकोणीसशे 93 ला डॅश करा, रामराजे नाईक निंबाळकर. सध्या मंगलप्रभात लोढा आहेत. आता बघा, भारतीय संविधानातील तरतुदी ह्या GS2 मध्ये पण ओव्हरलॅप होणारा विषय. आता बघा, कलम 24 काय सांगते शिक्षणाविषयी, म्हणजे आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेलं असणार आहे. त्याच्यामध्ये 21A, त्यानंतर 45 कलम, आणि अजून कोणते कलम आहे हक्काविषयी, नंतर ऍड झालेलं 51A मधलं K, 11 नंबरचं सगळ्यात शेवटी ऍड झालेलं. तर हे सगळे ते शिक्षणाविषयी, बालकाचं शिक्षण पण त्यामध्ये येते. त्यानंतर कलम 24 काय सांगते, तर 14 वर्षाखालील बालकात, आता इथे लक्षात ठेवा, जरी कायदे सुधारणा झाली असेल तरी पण घटनेत 14 वर्ष दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. घटनेचा ज्यावेळेस प्रश्न येईल, संविधानात काय सांगितलंय, तर 14 वर्षाखालील बालकांना कारखान्यात, खाणीत आणि अन्य जोखमीच्या व धोक्याच्या ठिकाणी कामाला लावणे प्रतिबंधित आहे. म्हणजे घटनेत जर विचारलं तर 14 वर्ष हे लक्षात ठेवायचं. मात्र जर कायदा आला तर कायदा बघा 1986 ला केला होता आणि 2016 मध्ये सुधारणा केली. आता हा कायदा पण आपण थोडं डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दोन गट केलेत, 14 वर्षापर्यंत आणि 14 ते 18 वर्ष. 14 ते वर्षाच्या आधी पूर्ण प्रतिबंध, आपण ते डिटेलमध्ये बघू परत. पण ह्याच्यामध्ये 18 वर्षापर्यंत ह्याची व्याप्ती वाढवलेली आहे, पण संविधानामध्ये फक्त 14 वर्ष आहेत. हे फिट्ट ठेवा डोक्यात, परत कन्फ्युजन होऊ देऊ नका. कधी कधी जास्त वाचलेलं असतं त्यामुळे उत्तर चुकतंय. तर घटनेत 14 आहे, कायद्यात 18 पर्यंत घेतलं. आता घटनेत 14 आहे, तिथं स्टार करून लिहा, घटनेत फक्त 14 आहे. आता 39E, ई फॉर एम्प्लॉयमेंट, म्हणजे एम्प्लॉयमेंट अशा पद्धतीने असला पाहिजे तो आरोग्याला हानिकारक नसावा आणि कामगार आणि बालकाच्या वयाचा दुरुपयोग होऊ नये. म्हणजे बालकांना बऱ्याच ठिकाणी कामाला लावलं जातं आणि त्याचं कारण काय असतं, तर मजुरी कमी द्यावी लागते आणि बारकी पोर असते ते लगेच काम ऐकतात, त्यामुळे त्यांचा दुरुपयोग केला जातो बऱ्याच, म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आणि हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात जास्त बालकांचा वापर होतो. आणि 39F फॉर फ्री एन्व्हायरमेंट, कसं पाहिजे त्यांना, तर त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी हे एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे. 39F
कलम 47 पण लक्षात ठेवा. कलम 47 डायरेक्ट नाही, पण अप्रत्यक्षपणे जर विचारलं तर 47 पण आहे. 47 काय सांगते? पोषण आणि राहणीमान, न्यूट्रिशन अँड लाईव्हलीहूड. पोषण राहणीमान जे इंग्लिशमध्ये करतात त्याने न्यूट्रिशन आणि लाईव्हलीहूड लिहून घ्या. मराठीत करतात त्याने पोषण आणि राहणीमान. कारण बालकाला या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत. आता युडीएचआर मध्ये 2 कलम होती. कलम 24 होतं बालकांना कामावर ठेवण्यास मनाई, आणि 26 काय होतं? प्राथमिक शिक्षण. त्याच्यामध्ये प्राथमिक होतं, माध्यमिक होतं, तांत्रिक व्यावसायिक सुद्धा होतं. आपण डिटेलमध्ये बघितलं युडीएचआर मध्ये कशा पद्धतीने आहे ते. आता सीआरसी आहे ना, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. कन्व्हेन्शन ऑफ राईट्स ऑफ चाइल्ड, सीआरसी 1989 ला आमसभेने हा करार केला, आणि 20 नोव्हेंबर या दिवशी त्यामुळेच जागतिक बाल दिन हा साजरा केला जातो. लक्षात राहू द्या. ह्याची अंमलबजावणी पुढच्या वर्षीपासून सुरू झाली. 1 वर्षानंतर 90 ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. सध्या 195 देशांनी त्याला मान्यता दिली, आणि साऊथ सुदान हा शेवटचा देश आहे त्याला मान्यता देणारा. आणि सीआरसी विषयी जर बघितलं तुम्ही तर ऑप्शनल प्रोटोकॉल आहेत. प्रश्न असा येऊ शकतो की सीआरसी अंतर्गत खालीलपैकी कोणते ऑप्शनल प्रोटोकॉल आहेत? तर बघा, लष्करी संघर्षामध्ये बालकाच्या संरक्षणाविषयी करार. कधी सिव्हिल वॉर झाला किंवा कुठलाही वॉर झाला तर 2 जे घटक आहेत ते सगळ्यात जास्त बळी पडतात, महिला आणि बालक. त्यामुळं लष्करी संघर्षासाठी, त्यानंतर ट्रॅफिकिंग साठी सांगितलं, लैंगिक छळ आणि खरेदी विक्री, ह्युमन ट्रॅफिकिंग, तर त्यासाठी सुद्धा 2000 मध्येच करार केलाय. आणि बाल हक्काच्या तक्रारी संदर्भात जो करार आहे तो 2011 ला केलाय. आणि ह्याचा वापर करून आता आपण निदान नावाचे एक पोर्टल सुरू केलंय, ते पुढे बघूया आपण, बाल निदान. तर हे आता कन्फ्युजन होईल, पण ह्या कराराचा वापर करून आता जे आपलं बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्यानं सुद्धा ऑनलाईन तक्रार रजिस्ट्रेशनसाठी पोर्टल तयार केलेला आहे. तर 3 ऑप्शनल प्रोटोकॉल आहेत, ज्याने स्वीकारले त्यांच्यावरच ते बंधनकारक असतील. सीआरसी स्वीकारल्यानंतर हे सेपरेट स्वीकारावे लागतील, ऑप्शनल आहेत. त्यानंतर बघा, बाल हक्काविषयी जागतिक परिषदा. तर 2 परिषदा झालेल्या आहेत. पहिली न्यूयॉर्क 1990 मध्ये झाली होती, आणि दुसरी बातुमी जॉर्जिया इथं झालेली आहे 2021 मध्ये. आणि दोन्ही कुणाद्वारे भरवले? युनिसेफ, युनायटेड नेशन चाइल्ड इमर्जन्सी फंड, युनिसेफ यांनी भरवलेले आहेत. जरी तुम्ही दुसरं पुस्तक वापरलं असेल आधी, तरी आजच्या डेट पर्यंत सगळ्या गोष्टी मी अपडेट केलेल्या आहेत. त्यामुळं त्या पुस्तकातला डाटा परत यामध्ये कव्हर करून घ्या. तरी मी बऱ्यापैकी सगळं घेतलेलं आहे. आजच्या तारखेपर्यंत ज्या गोष्टी होत आहेत ते दिलेले आहेत, आणि एक्झाम पर्यंत मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे. ते जवळपास 300च्या आसपास पानायचे असेल. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला बाकी कुठंच जास्तीत जास्त करायचं गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेबसाईटवर वगैरे जाऊ शकताय, पण मी मॅक्झिमम सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण वेळ मेनसाठी कमी असतो, आणि बरेच बरं रिव्हिजन करायला सोपं जावं तुम्हाला, त्यामुळे एका ठिकाणी दिलंय सगळं. त्यानंतर बाल हक्का संदर्भातली धोरणं. आता धोरणामध्ये आहे ना, त्याचा जो एखादा कीवर्ड असतो तेवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सगळं बोलवच्चन असतं त्यामध्ये. म्हणजे धोरणाचे पानच असते 300 400 किंवा कधी कधी खंड असतात धोरणाचे. मग त्याच्यामध्ये कीवर्ड काय जे धोरणाच्या खाली लिहिलेला असतो. आवाजाचा प्रॉब्लेम. हा, तर त्याच्यामध्ये एखादा कीवर्ड असतो ना, ते फक्त बघायचं. आता पहिलं राष्ट्रीय बाल हक्क धोरण जे होतं ना, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, तर बालक ही राष्ट्राची सर्वात महत्वाची संपत्ती आहे. आता ते काय विचारतात की खालीलपैकी कोणत्या धोरणाने, किंवा वाक्य देतील डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये, दुसऱ्या राष्ट्रीय बाल हक्क धोरणाने असं सांगून तुम्हाला गंड होतील. तर पहिलं बाल हक्क धोरण काय सांगते, तर राष्ट्राची सर्वात महत्वाची संपत्ती कुठली, तर बालक आहे. शासनावर बालकाच्या, आता ही जबाबदारी कोणावर टाकली, शासनावर टाकली. कुठल्या कुठल्या प्रकारचा विकास, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. इथं आर्थिक वगैरेच काय गरज नाही, त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक लागणार. हे आपल्याला सद बुद्धी सांगते आपले. बालकाला कशाची गरज लागेल, शारीरिक विकास सगळ्यात गरजेचा आहे, मानसिक विकास होत असतो त्याचा, आणि सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये काय, तर त्यांच्यावर कोणताही अन्याय अत्याचार होऊ नये, समाजामध्ये त्यांचं इन्क्लुजन झालं पाहिजे. आणि 2022 ची थीम पण काय, इन्क्लुजन फॉर एव्हरी चाइल्ड. तर इन्क्लुजन हा 2022 च्या थीम मध्ये सुद्धा कीवर्ड आहे, तो पण लक्षात असू द्या. त्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय विचार केलाय, तर जन्माच्या आधीपासून गरज आहे, गर्भधारणा अवस्थेपासून, कारण त्याच्यामध्ये काय डिफेक्ट झाला तर तो आयुष्यभर त्याला
घेऊन चालावं लागतं, अपंगत्व वगैरे त्याला येऊ शकतं. त्यामुळे गर्भधारणेच्या अवस्थेपासून जन्मानंतर आणि परत डेव्हलपमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक सेवा ज्या सगळ्या आहेत ते पुरवण्याची जबाबदारी सरकारवर आहे. बरोबर आहे का? हेल्थ पासून ते मिड डे मील पर्यंत सगळ्या गोष्टी सरकारवर बाल हक्क धोरण निश्चित करते, सगळी जबाबदारी सरकारवर सांगते. आता बघा दुसरं राष्ट्रीय बाल हक्क धोरण जे होतं, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तर शिक्षण, पोषण, संरक्षण त्यासोबतच सर्वकष विकासासाठी ऍक्शन प्लॅन सांगितलाय. कृती व योजना राबवण्याचे घोषित करण्यात आले. त्यामध्ये लिंग आणि अपंगत्व या दोन गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे जे भेदभाव येतात त्याच्या निर्मूलनाची सुद्धा आवश्यकता सांगितलेली आहे. जेंडर आणि डिसेबिलिटी या दोन गोष्टीमुळे जे भेदभाव होतो ते निर्मूलन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते बाल हक्क धोरण दुसऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि 2013 मध्ये आले. दुसरं धोरण 2013 मध्ये आलंय. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय तर या धोरणामध्ये अजून एक प्रश्न तयार होणारा पॉइंट आहे, 18 वर्षाखालील व्यक्तीस बालक संबोधलाय. म्हणजे बाकीच्या पण डेफिनेशन्स आहेत, मी तुम्हाला युवक मध्ये सांगणार आहे. तर 18 वर्षाखालील जो व्यक्ती आहे त्याला बालक संबोधायचं असं कोण सांगतंय आपल्याला? दुसरं बाल हक्क धोरण जे केंद्राचं आहे, राष्ट्रीय बाल हक्क धोरण. आता बघा राष्ट्रीय बाल सनद, आता हे चार्टर आहे, हे चार्टर 2003 ला आलं होतं आणि स्वीकार केला 9 फेब्रुवारी 2004 ला. आलंय 2003 ला आणि स्वीकार कधी केलाय? 2004 ला. त्यानंतर 2005 ला अजून एक झालं होतं, त्यावेळेस राष्ट्रीय बालकृती आराखडा, नॅशनल चाइल्ड ऍक्शन फ्रेमवर्क, फ्रेमवर्क हा राष्ट्रीय बालकृती आराखडा. जे इंग्लिश मध्ये करतायत त्यांनी फ्रेमवर्क लक्षात ठेवा, कारण खाली प्लॅन पण आहे, कन्फ्युजन होऊ शकते. नॅशनल चाइल्ड ऍक्शन फ्रेमवर्क आहे, नॅशनल चाइल्ड ऍक्शन फ्रेमवर्क. नॅशनल चाइल्ड ऍक्शन प्लॅन खाली येणार आहे 2016 ला आहे. तर हा फ्रेमवर्क लिहायचं, फ्रेमवर्क 2005 ला आहे आणि प्लॅन कधी आहे? 2016 ला आहे. हे सारखं सारखं वाचलं तर लक्षात राहील, ह्याच्यामध्ये काय असं लॉजिक नाही. त्यांना वाटलं त्यावेळेस त्यांनी आणलं, आता त्यांना वाटलं तर अजून एकदा ते आणतील दुसरं फ्रेमवर्क. त्यामुळे ह्याला काय लॉजिक नाही, फक्त कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं. आधी फ्रेमवर्क आहे नंतर प्लॅन आहे. 2005 ला फ्रेमवर्क आहे आणि प्लॅन 2016 ला आहे. आता बाल सनद मध्ये काय असेल तर ह्यामध्ये सुद्धा सगळं बोलवच्चन आहे, त्यांच्या हक्काबद्दल संरक्षणाविषयी सगळी जागृती करायची, त्यामुळे त्याच्याविषयी काय डिटेल मध्ये दिलेलं नाही. आता बालनिधी 1979 ला आला होता, जागतिक बाल वर्ष साजरं केलं होतं, बरोबर आहे 79 ला. तर त्याच वर्षी राष्ट्रीय बालनिधी आला होता आणि याचे अध्यक्ष जे असणार आहेत ते सचिव असणार आहेत महिला व बाल विकास मंत्रालयाचे. आता महिला बाल विकास मंत्रालय कुठे? केंद्रीय स्तरावर आहे. आता हे सगळं काय करणार आहे तर बाल कल्याण आणि विकासासाठी सहाय्य करेल. आता 2004 मध्ये अजून याची 14 मध्ये याची पुनर्रचना केली होती, मात्र लक्षात ठेवा 79 मध्ये जी स्थापना आहे, जास्तीत जास्त जी स्थापना विचारतील आणि कुठल्या मुहूर्तावर करण्यात आली होती ती तर जागतिक बालक वर्ष 1979 ला साजरा करत होतो त्या मुहूर्तावरच ह्याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर चिल्ड्रन 2016 ला आलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रमुख क्षेत्र सांगितलेले, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि हे जगण्यासाठी हक्क लक्षात राहत नाही, हा वेगळाच हक्क सांगितलाय. आता 21 कलम आठवते का तुम्हाला? त्याच्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे, म्हणजे तो एवढा ब्रॉड आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. जर मूलभूत हक्काविषयी सगळ्यात मोठं कलम किंवा सगळ्यात जास्त समावेशक इन्क्लुझिव्ह कलम कोणतं म्हणलं तर कलम 21 आहे. त्याच पद्धतीने 4 क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण आहे आणि जगण्याचा हक्क आहे. जगण्याच्या हक्कामध्ये वरचे सगळे येणार आहेत. आता कायदे जे आहेत बालका संदर्भात, तर बघा बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986. आता हा जो कायदा आहे ते 2016 नाही म्हणायचं, त्याला 1986 चाच कायदा आहे. चाइल्ड लेबर ऍक्ट कधीचा आहे? 1986 चा. जरी त्याला सुधारणा 2016 ला झाली असली तरी आपल्या डोक्यात फिट्ट ठेवायचं हा कायदा 1986 चाच आहे. मात्र सुधारणा लागू कधी झाली ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे आणि ही तारखेसहित विचारलं जाऊ शकतं. 1 ऑक्टोबर, 15 सप्टेंबर,
2 ऑक्टोबर किंवा तुम्हाला गंडवण्यासाठी ते 14 नोव्हेंबर पण देऊ शकतात. तुम्हाला काय वाटणार बालदिन आहे त्यामुळे आले असेल या दिवशी, पण परफेक्ट तारीख लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 2016 हा कायदा लागू झाला. आता कंपॅरिझन दोन्हीचं पण विचारू जाऊ शकतं, आधी काय होतं आणि आत्ता काय. तर आधी काय होतं बघा मित्रांनो, 14 वर्ष आधीच्या मूळ कायद्यात काय तरतुदी होत्या, तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटासाठी होता तो कायदा. त्याच्यामध्ये 14 आणि 18 अशी काही तरतूद नव्हती. मूळ संविधानामध्ये कसं आहे, 14 वर्षाखालील मुलांना फक्त काही गोष्टींसाठी प्रतिबंध केले संविधानात. त्याच पद्धतीने मूळ कायद्यात होतं. त्यामध्ये कॅटेगरी केली होती की धोकादायक 18 उद्योग आणि 65 प्रक्रिया, म्हणजे 18 इंडस्ट्री आहेत आणि 65 प्रोसेस आहेत. त्या गोष्टीला फक्त प्रतिबंध करण्यात आला होता. 18 उद्योग लिस्ट केली होती, त्याच्यामध्ये करता येणार नाही. तर 18 उद्योग आणि 65 प्रक्रियामध्ये प्रतिबंध करण्यात आला होता. शिक्षा काय होती, तर पहिला गुन्हा जर केला तर 3 महिने ते 1 वर्ष, आणि दुसरा जर गुन्हा केला त्याच्यानंतर किती वेळा जरी तो गुन्हा झाला तर 6 महिने ते 2 वर्ष त्या व्यक्तीला शिक्षा होईल. कुणाला, एम्प्लॉयरला, ज्यानं त्या बालकाला कामाला ठेवलंय. पालकाविषयी कुठलीही ह्याच्यामध्ये तरतूद नव्हती. म्हणजे पालकाने जर त्याला कामाला ठेवलं असेल तर 2016 मध्ये या सगळ्या तरतुदी मोठ्या करण्यात आल्या, कारण कायद्याचा दुरुपयोग लक्षात आला आणि 2016च्या तरतुदीनुसार 14 वर्षाखालील मुलांना सर्व प्रकारच्या रोजगार क्षेत्रात प्रतिबंधित केलं. त्याच्यामध्ये असं काही लिस्ट ठेवलं नाही. 14 वर्षाच्या पेक्षा लहान असेल तर त्याला सर्व क्षेत्रात प्रतिबंध, मात्र स्वतःच्या घरात तो काम करू शकतो. आणि मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार आहेत त्यांना त्यात मुभा देण्यात आले, म्हणजे बाल कलाकार त्यांना फक्त मुभा दिलेले. आता 14 ते 18 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना आधी काय होतं, 18 आणि 65 होतं प्रक्रिया आणि उद्योग. 18 उद्योग आणि 65 प्रक्रिया. आता यामध्ये काय केलंय तर 3 गोष्टी, खाणी, ज्वलनशील उद्योग आणि फॅक्टरी ऍक्ट 1948 मध्ये जे धोकादायक उद्योग सांगितलेत ते सोडून इतर ठिकाणी काम करण्यास मुभा दिलेली आहे. आधी सांगितलं होतं की 18 उद्योग आणि 65 प्रक्रिया ह्याच्यामध्ये काम नाही करायचं. आता काय सांगितलं की खाणी, ज्वलनशील उद्योग म्हणजे आता काडीपेटे असेल, फटाका उद्योग असेल, बरोबर आहे का, तर जिथं किंवा कुठले एखादे केमिकल फॅक्टरी असेल तर त्या ठिकाणी त्यांना काम करता येणार नाही. आणि फॅक्टरी ऍक्ट मध्ये सुद्धा काय धोकादायक उद्योग सांगितलेले, तिथं सुद्धा बालकांना काम करता येणार नाही. कुठल्या बालकांना, 14 ते 18. 14च्या आधी कुठंच काम नाही करायचं, फक्त घरी करू शकताय. आणि म्हणजे पिक्चर मध्ये किंवा मूवी मध्ये कुठल्याही कला क्षेत्रात करू शकताय. किंवा खेळत तर काय त्याचं, खेळ म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटचाच पार्ट आहे, त्यामुळे खेळाचा इथं विचार येणारच नाही. आणि फॅक्टरी कायद्यामध्ये जे धोकादायक उद्योग सांगितले ते सोडून इतर ठिकाणी 14 ते 18च्या दरम्यानचे काम करू शकतात. 14 ते 18च्या दरम्यानचे, 14च्या आधी पूर्ण करणार नाहीत. आता बघा सर्कस वगैरे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये 14 ते 18 करता येईल, कारण ते कलाच आहे एक प्रकारचे. पण त्याच्यामध्ये प्राण्यांना फक्त प्रतिबंध केलाय. आता बालकांना प्रतिबंध करण्यासाठी असे कुठले कॅप टाकलेले नाही. आणि जोपर्यंत आहे ना असं तिथं लिहिलं जात नाही तोपर्यंत तो कायदा तिथं लागू होऊ शकत नाही. तिथं स्पेसिफिक लिहिलं पाहिजे. आता इथे काय सांगितलंय, फॅक्टरी कायदा 1948 सांगितलंय, तर फॅक्टरी कायद्यामध्ये सर्कस नाही येणार. मग सर्कस मध्ये ते करू शकतील, मात्र त्याचं वय 14 पेक्षा जास्तच पाहिजे. 14 पेक्षा आत असेल तर करता येणार नाही. मात्र ते रस्त्यावर जे आता आपल्याकडं एक व्यक्तिविशेष आहे, म्हणजे जातीनुसार, म्हणजे आधीपासून ते करत आलेत, त्यामुळे ते पारंपरिक काम आहे त्यांचं, रस्त्यावरचे जे खेळ दाखवत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा ते चुकीचं आहे. का ते धोकादायकच काम आहे ना. पण 14 वर्षाच्या आधी काहीच करायचं नाही. तर ते 14 वर्षापेक्षा खाली असेल तर त्याला पण शिक्षा देता येऊ शकते, कारण आता पालकाला पण शिक्षेची तरतूद केलेली आहे. ते पुढे बघूया आपण. पहिला जर गुन्हा केला तर आधी काय होतं, तर आधी फक्त सौम्य शिक्षा होती, 3 महिने ते 1 वर्ष होतं. आता त्याची शिक्षा डबल केली, डायरेक्ट 6 महिने ते 2 वर्ष. पहिला गुन्हा जर असेल तर त्याला डायरेक्ट 6 महिने ते 2 वर्ष, आणि नंतरच्या गुन्ह्यास 1 ते 3 वर्ष अशी शिक्षा जास्त कडक केलेली आहे. आता समजतंय, शिक्षा जास्त कडक केलेली आहे. पालकांनी जर गुन्हा केला तर आधी काय सांगितलं नव्हतं, आता मात्र पालकांनी जर गुन्हा केला तर पहिल्यांदा तुम्हाला समजवण्यात येईल, आणि समजून जर नाही ऐकलं तर मग परत दंड आहे, पण कारावास नाही आहे. आणि त्या पालकाला जर जेलमध्ये टाकलं तर त्या पोराचं काय होणार. ह्याच्यामुळे फक्त शिक्षेची तरतूद केलेली नाही, नाहीतर करता आली असते. तर 10,000 रुपये दंड आहे, हे लक्षात ठेवा.
आता हे जे ज्युएनएल जस्टिस ऍक्ट जो आला त्याची पार्श्वभूमी बघूया, कारण आपल्याला पॉस्को आणि जे हे दोन ऍक्ट आहेत ते खूप महत्वाचे आहेत. बालकाच्या अत्याचारावर जर बघायचं असेल तर दोन कायदे खूप महत्वाचे, ज्युएनएल जस्टिस आणि दुसरं कुठं नाही, पॉस्को. पॉस्को आता निर्भयानंतर जे एस वर्मा समिती होती त्यांनी परत सुधारित केलेला आहे. जस्टिस जे एस वर्मा समिती आपण पुढे बघूया. जे एस वर्मा आधी बाल हक्क मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. जी एस वर्मा हे मोठं नाव आहे, हक्काविषयी त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि ते माजी सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा होते. तर आता ही सुरुवात कधी झाली बघा, कायदा विरोधी कृती आणि गुन्ह्यात सहभागी मुलांना संरक्षण आणि संगोपनासाठी नॅशनल चिल्ड्रन ऍक्ट 1960 करण्यात आला. आता बघा, लहान मुलं ज्यावेळेस गुन्ह्यात सामील होत आहेत तर त्यांना आहे ना त्याच्यापासून लांब नेलं पाहिजे, गुन्ह्यापासून परावृत्त केलं पाहिजे. जर त्यांना जेलमध्ये टाकलं नॉर्मल लोकांसोबत, कैद्यांसोबत, तर त्यांची गुन्हेगारी अजून जास्त वाढेल आणि ते गुन्ह्याकडे जातील. त्यांना गुन्ह्यापासून लांब नेण्यासाठी त्यांना वेगळ्या तरतुदीची गरज आहे. असं पहिल्यांदा कधी लक्षात आलं जागतिक स्तरावर, तर बीजिंग रूल्स 1985 काय सांगताय, तर कोवळ्या वयात मुले एखाद्या विकृतीस किंवा गुन्ह्यात बळी पडत असतील तर शासनाने त्यांचा वैयक्तिक आणि शैक्षणिक विकास करून भविष्याचा त्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना गुन्ह्यापासून परावृत्त केलं पाहिजे. कारण जी लहान मुलं आहेत ते कधी पडतील गुन्ह्यात, एखादा त्यांचा सहवास चुकीचा असेल किंवा त्यांना समज नसणार आहे त्या गुन्ह्याची, बरोबर आहे का. 14 वर्षाच्या आधी त्यानं कुठला तर गुन्हा केला किंवा त्याच्या हातून झाला तो गुन्हा, त्याला जर आपण कैदेत टाकलं किंवा नॉर्मल कायदेसारखी ट्रीटमेंट दिली तर तो आयुष्यभरासाठी गुन्हेगार होऊन जाईल. त्याच्याऐवजी त्यांना शिक्षण द्यायचं आणि त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करायचं असं बीजिंग रूल्स सांगताय. तर बीजिंग रूल्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या डिक्लेरेशन, व्हिएन्ना देतील, जिनिव्हा देतील, बीजिंग देतील, तुम्हाला तिथं कन्फ्युजन करतील. तर बीजिंग नियम जे साठी ज्युएनएल जस्टिस साठी महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपण बरेच कायदे केले. ज्युएनएल जस्टिस ऍक्ट 1986 आला, 85 ला बीजिंग नियम आले, त्यानुसार आपण लगेच पुढच्या वर्षी जे ऍक्ट 1986 केला. त्यानंतर जे ऍक्ट 2000 आला. आता हा 2000चा कायदा होता, तो का बदलला, तर निर्भया केस त्यासाठी कारणीभूत होती. व्यवस्थित दिसतंय ना सगळ्यांना. तर ज्युएनएल जस्टिस जे केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015, आता हा सुधारित कायदा होता जो 15 जानेवारी 2016 लागू झाला आणि ह्याच्यामध्ये परत 21 ला सुधारणा केलेली, अजून शिक्षा वाढवलेली आहे. तर निर्भया केस मध्ये काय होतं, त्यातला जो एक आरोपी होता, आता ती गँगरेप असल्यामुळं ते हिनियस क्राईम मध्ये गणलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये जरी लहान असतील व्यक्ती तर त्यांचं इंटेन्शन बघितलं जातं, कारण कुठलाही गुन्हा जर घडला तर तो कुठल्या परिस्थितीत केलेला आहे ते महत्वाचं असतं. आता तुम्ही बघताय की 6 महिने ते 2 वर्ष, म्हणजे 6 महिने द्यायचे 2 वर्ष द्यायचे, ही जजच्या मूळवर ठरत नाही तर ते गुन्ह्याच्या स्वरूपावर ठरतं. आता तो कुठल्या परिस्थितीत केलेला गुन्हा आहे, म्हणजे तो अचानक झालेला आहे का त्याच्या आधी तो कोल्ड म्हणजे थंड डोक्याने केलेला आहे का, तर त्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार शिक्षेचं स्वरूप ठरवलं जातं. तर दिल्लीमध्ये जे गुन्हा झाला होता किंवा निर्भया केस झाली होती त्याच्यामध्ये बाल गुन्हेगारासाठी सौम्य शिक्षा होती, कारण आपल्याकडे काय एक्स फॅक्टो म्हणजे काय जुन्या कायद्यानुसार शिक्षा द्यावी लागते. नवीन कायदा जर केला त्यावेळेस जो कायदा होता ना त्यानुसारच शिक्षा द्यावी लागते. त्यामुळे निर्भया केसमध्ये हा लागू करता येत नव्हता, कारण त्यावेळेसच्या जेनुसार सौम्य तरतुदी होत्या आणि त्यावेळेस पूर्ण देश एकत्रित झाला होता, कॅन्डल मार्च वगैरे निघाले आणि त्यावेळेस फायदा झाला त्याचा, कारण कायदा आला. तेवढ्यापुरते तेवढे ते मोर्चे वगैरे निघतात आणि त्याचा काही परत उपयोग होत नाही. मात्र त्याचा उपयोग का झाला, तर जी.एस. वर्मा कमिटी नेमली आणि कायद्यात मूळ सुधारणा केल्या. ज्युएनएल जस्टिस ऍक्ट 2015 ला जी.एस. वर्मा कमिटीमुळं तर नवीन सुधारित कायद्यानुसार 16 वर्षाखालील बालक आणि 16 ते 18 वर्षाखालील बालक असे 2 गट केले. आता तो जे ऍक्ट होता त्याच्यानंतर जे बाल गुन्हेगार होते त्यांना सोडलं, त्यांना शिलाई मशीन दिली, दिल्ली सरकारने त्यांना मदत केली असं काय सांगण्यात येत होतं. मात्र ते सरकार आहे आणि त्या सरकारला कायद्याशी बांधलेलं राहावं लागते, लोकमान्यावर त्या गोष्टी होणार नाहीत. मग समजा आता एखादी केस असेल, आता इकडं हैदराबादच्या डॉक्टरची केस होती, त्यावेळेस एन्काउंटर केला, जरी तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला योग्य वाटत असला तरी तुम्ही अधिकारी किंवा कायद्याचे रक्षक म्हणून ते चुकीचं आहे. त्यावेळेसचा जो कायदा आहे तो पाळणं बंधनकारक आहे. जर कायदा नाही पाळला आपण तर काय होईल, अनर्की येईल आणि अनर्की सगळ्यात जास्त घातक असते. त्यामुळं आता ही कायद्यातच तरतूद केली की 16 वर्षाखालील बालक वेगळा गट करायचा आणि 16 ते 18 वेगळा गट करायचा.
मात्र त्याच्यामध्ये काय सांगितलं की 16 ते 18 वर्षाखालील मधील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालवण्यात येईल. त्यांच्यावर जे चार्जेस आहेत ते कसे फ्रेम केले जातील, अडल्ट सारखे फ्रेम केले जातील. मात्र त्याला कारागृहात म्हणजे जेलमध्ये पाठवण्याचं वय 21 वर्षानंतरच असेल. ते लहान मुलाला तिथं पाठवलं जाणार नाही, हे महत्वाचं आहे. जरी त्याच्यावर कन्व्हिक्शन झालं, 100% ती शिक्षा त्याच्यावरती आरोप सिद्ध झाले, तरी पण त्याला जेलमध्ये पाठवण्यासाठीचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आहे. तिथं तुम्हाला आयोग होऊ शकतं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्याला जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं आणि तुम्ही फ्लो मध्ये त्याला बरोबर लिहिणार. तिथं 21 वर्ष हे लक्षात ठेवा. 21 वर्षानंतर त्याला गोल करून स्टार करा. आता शिक्षा त्याच्यामध्ये बदलण्यात आल्या होत्या. किरकोळ गुन्ह्यासाठी 3 वर्षापर्यंत, गंभीर गुन्ह्यासाठी 3 ते 7 वर्षाचा तुरुंगवास, आणि जे हिनियस क्राईम आहे त्यांना किमान 7 वर्षाचा कारावास. किमान, इथं किमान महत्वाचं आहे. 7 वर्ष ते जन्मठेपर्यंत देऊ शकतात, मात्र फाशी देता येणार नाही कितीही हिनियस क्राईम असला तरी. आता पॉस्को आणि जे मध्ये मूळ फरक आहे. पॉस्को जो ऍक्ट आहे ते लहान मुलावर जे अत्याचार करतात त्यांच्या विरोधात आहे, आणि जे काय जे लहान मुलं त्या गुन्ह्यात सहभागी आहेत त्यांच्यासाठी. समजतंय? ज्युएनल जस्टिस ऍक्ट हे लहान मुलांसाठी, लहान मुलं जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी. आता ज्युएनल जस्टिसचं जी अंमलबजावणी करण्यासाठी आहे ना, त्या कायद्याअंतर्गत ज्या संस्था स्थापन केलेत किंवा ज्या प्राधिकरण स्थापन केले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्युएनल जस्टिस बोर्ड. आता तो एक 16 ते 18च्या दरम्यानचा एक मुलगा आहे आणि त्यानं गुन्हा केलाय. आता त्याला शिक्षा द्यायची कुठल्या पद्धतीने द्यायची ह्याचं ठरवणार कोण? त्यावेळेसची परिस्थितीजन्य गोष्टी काय होत्या, तर त्यासाठी बाल न्याय कायदा 2006 नुसार एक बाल न्याय मंडळ म्हणजे ज्युएनल जस्टिस बोर्ड स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टीचा समतोल ठेवायचा याला, ज्युएनल आणि जस्टिस. म्हणजे लहान मुलाचे अधिकार पण रक्षण करायचे आणि न्याय पण त्यांना अपहोल्ड करायचा आहे. कारण लहान जरी मुलगा असेल 16 ते 18 आणि तो जर हिनियस क्राईम करत असेल तर त्यावेळेस त्याला पण शिक्षा होणं गरजेचं आहे, कारण गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला ते पण संतुलित ठेवायचं. त्यासाठी मग एक न्यायाधीश त्याला किमान 3 वर्ष अनुभव असला पाहिजे आणि 2 सामाजिक कार्यकर्ते, यामध्ये एक महिला असणं गरजेचं आहे. आता बाल न्यायालयाचं जे मंडळ ज्युएनल जस्टिस बोर्ड ह्याच्यामध्ये न्यायाधीश का कंपल्सरी केलाय, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा निर्णय किंवा निवाडा द्यायचा आहे की जो 16 वर्षाखालील आरोपी आहे त्याच्यावर प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालवायचा का नाही, का त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवायचं. कारण एखादा कायद्याचा अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्याचा जो अप्रोच असतो तो वेगळा असतो. आता ह्याच्यामध्ये सगळे सामाजिक कार्यकर्ते घेतले तर समाज कसा विचार करतो ना त्या पद्धतीने ते विचार करतील आणि एन्काउंटर करा म्हणून सांगतील. बरोबर आहे का? तो जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती का घेतलाय तिथं, तर या गोष्टीसाठी घेतला हे लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये त्याने घेतलेल्या निर्णयानुसार त्याचं पुढचं भविष्य ठरणार आहे त्या मुलाचं. त्या मंडळाने जर संमती दिली तरच, हे महत्वाचं आहे, त्याला प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालवला जाईल. नाही तर त्याला मग रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये किंवा ज्याला आपण रिमांड होम म्हणतो किंवा बालसुधारगृह म्हणतो तिथे त्याला पाठवलं जाईल. या निर्णयाविरुद्ध 30 दिवसात उच्च न्यायालयात अपील दाखल करता येऊ शकतं, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याचा निर्णय अंतिम असतो का ज्युएनल जस्टिस बोर्डचा? तर नाही. तुम्ही क्रिमिनल इनजस्टिस बघितलं का? त्याच्या एका एपिसोड मध्ये दाखवलंय लहान असतो तो मुलगा आणि ते ट्रायल चालते. आता बालकल्याण समिती, बालकल्याण समितीमध्ये बघा हे सुद्धा प्रोव्हिजन कुठं नाही, तर ज्युएनल जस्टिस ऍक्ट 2006 नुसारच आहे ह्याचे सुद्धा प्रोव्हिजन. आता आपण बघितलं की एका व्यक्तीला समजा हिनियस क्राईम केलाय तर त्याला प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालवा. मग काही जे क्राईम्स आहेत त्या बोर्डनुसार काय वाटतंय की ह्याच्या बालसुधारगृहामध्ये पाठवलं पाहिजे. मग ते बालसुधारगृहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचं सुपरविजन करण्यासाठी बालकल्याण समितीची स्थापना करण्यात आली. ही बालकल्याण जो कायदा आहे जे ऍक्ट 2006 नुसारच आहे. दोन्ही संस्था लक्षात ठेवा, जे ऍक्ट 2006 नुसारच आहे. तर ही प्रत्येक जिल्ह्यात असणार आहे. त्या क्षेत्रातील सामाजिक तज्ञ जे आहेत त्यांना त्यामध्ये घेतलं जाईल. त्यामध्ये किमान एक महिला असली पाहिजे. ज्युएनल जस्टिस बोर्ड मध्ये सुद्धा एक महिला आहे आणि या बालकल्याण समितीमध्ये सुद्धा एक महिला घेणं कंपल्सरी आहे. आता तिसरी जी संस्था स्थापन केली ती बाल न्यायालय. आता बाल न्यायालय का स्थापन केलं जाईल, तर नॉर्मल कोर्टची जी प्रोसिजर आहे तिथं युनिफॉर्म मध्ये पोलिसांना यावं लागतं. मात्र इथं 14-15 वर्षाचे जर गुन्हेगार असतील किंवा ते गुन्हेगार म्हणता आरोपी म्हणू शकतो आपण त्यांना, तर त्यांना थोडं एन्व्हायरमेंट त्याचं चांगलं पाहिजे. त्यांच्यावर जर
चुकीचे आरोप असतील तर त्यांना ते पण सांगता आले पाहिजे, दडपण येऊ नये त्यांना. त्यामुळे ते जे वातावरण आहे ते वेगळ्या पद्धतीचं असतं बाल न्यायालयामध्ये. तर बाल हक्क संरक्षण कायदा 2005 किंवा पॉस्को कायदा 2012 अंतर्गत बाल न्यायालयाची स्थापना केली आहे. भारतातलं पहिलं न्यायालय 1920 मध्ये स्थापन झालेलं आहे मद्रासमध्ये, हे लक्षात ठेवा. म्हणजे ब्रिटिश असतानाच मद्रासमध्ये स्थापन झालं होतं. आणि महाराष्ट्रात जर विचारलं तर नाशिक आहे. ह्याच्याविषयी डिटेल माहिती मला मिळालेली नाही, पण मी जास्त सर्च केलं तर महाराष्ट्रातलं नाशिक इथं स्थापन झालेलं आहे. आता या बाल न्यायालयाअंतर्गत हे सगळे खटले चालवले जाणार आहेत. बाल न्यायालयाविषयी जी अपील आहे ना ती हायकोर्टमध्ये जाणारच. बाल न्यायालयामध्ये पहिली केस चालणार, जसं सत्र न्यायालय आहे ना त्या ठिकाणी बाल न्यायालयामध्ये चालणार. सत्र न्यायाधीश जो देतो आपला सत्र, आता जर गुन्हेगारी बाजू आहेत म्हणजे जर दिवाणी खटला असेल पैशाविषयी वगैरे तर तो दिवाणीमध्ये चालतो, आणि सेशन कोर्टमध्ये फौजदारी खटले चालतात. मात्र हे जे फौजदारी खटले ते पहिल्या टप्प्यात बाल न्यायालयात चालतील. मात्र एल चंद्रकुमार 1997 काय सांगते, तुम्ही कुठलाही खटला असू दे हायकोर्टमध्ये त्याचं पुढचे अपील होणारच. कॅट असू दे, मॅट असू दे, बाल न्यायालय असू दे, सत्र न्यायालय असू दे, एनजीटी असू दे, कुठलाही केस असू दे, जरी त्या केसमध्ये प्रोव्हिजन नसली तर एल चंद्रकुमार 1997चा खटला आहे, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये बेंचमार्क डिसिजन दिलंय की काही जरी झालं तर तुम्ही हायकोर्टामध्ये अपील करू शकताय. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे केंद्र स्तरावर आहे त्याच्याविषयी सुद्धा अपील उच्च न्यायालयात करता येते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं इथं जरी कायदे दिलं नसेल, प्रश्न आला तरी एल चंद्रकुमार क्लेम करायला आहे आपल्याला, बेंचमार्क खटला येतो. त्यामुळे उत्तर बिनधास्त लिहून टाकायचं, अपील हायकोर्टातच होणार. आता जे ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत काय काय येणार आहे, निरीक्षण गृह म्हणजे रिमांड होम असतील, बाल सुधारगृह असतील, त्यासोबतच अनाथ मुलं आणि कायदेशीर संघर्षरत मुलं यांचं पुनर्वसन केलं जाईल. कायदेशीर संघर्षरत म्हणजे काय, तर एकतर ते गुन्ह्यात सहभागी असतील किंवा मग साक्षी पुराव्यासाठी ते मदत करत असतील, ते कायद्याशी संघर्षरत असं त्यांना म्हटलं जातं. आता पुढचा महत्वाचा कायदा आहे पॉस्को ऍक्ट. आता ह्याचं लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. आता हा कायदा जो आहे तो बालकांचं संरक्षण करतो लैंगिक अत्याचारापासून. आता 2019ला 16 ऑगस्ट 2019ला ह्याची लागू करण्यात आला. बरेचसे कायदे ते 15 ऑगस्ट पासून लागू करतात. तुम्हाला जर ऑप्शन दिला 15 सप्टेंबर, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 16 ऑक्टोबर, तर तुम्ही 15 ऑगस्टला जास्त प्रेफरन्स देणार तुमच्या लॉजिकनुसार. मात्र ही 16 ऑगस्ट पासून आहे, हे लक्षात ठेवा. आता दोनच महत्वाचे कायदे आहेत ना, जे आणि पॉस्को, त्यामुळे लक्षात ठेवणं, आणि बालकामगार, हे तीन महत्वाचे कायदे आहेत, त्याचे तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. आता ज्यावेळेस पॉस्को हा अध्यादेश आला होता त्यावेळेस घटना घडली की आपल्याकडनं मागणी होते. त्यावेळेस संसदेचे जे दोन्ही हाऊसेस आहेत, लोकसभा राज्यसभा, ते चालू नसतात. आणि लवकर लोकभावनेचा आदर करत निर्णय घ्यायचा असेल तर अध्यादेश काढणं गरजेचं असतं. तर तसंच पॉस्को आधी अध्यादेशाने आला, त्यानंतर त्याच्यावर डिटेलमध्ये कायदा केला. आता सुरुवातीला पॉस्को 2012 होता, आणि त्याच्यामध्ये जर पीडित बालक असेल तर कडक शिक्षा करण्याची तरतूद होती, आणि ते अजून कडक करण्याचं काम पॉस्को 2019 केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कॅटेगरी केलेले आहेत. एकदम लहान जर बालक असेल, मुलगा किंवा मुली, इथं चाइल्ड लिहा, मुलीपेक्षा चाइल्ड लिहा, मुलगा मुलगी दोन्ही पण येणार आहे. हे जेंडर न्यूट्रल आहे शब्द, इथं चाइल्ड आहे. 12 वर्षाखालील चाइल्डवर बलात्कार. आता रेपची जी डेफिनेशन आहे ती सुद्धा पॉस्को मध्ये बदलण्यात आली. म्हणजे त्यानंतर सुप्रीम कोर्टचं डिसिजन आणि हायकोर्टचा पण डिसिजन आला होता, त्याच्यामध्ये पेनिट्रेशन रिक्वायर्ड नाही आहे, प्रायव्हेट पार्टला टच करणं हे सुद्धा रेप आहे. आता आसाराम केसमध्ये ह्याची परत अजून एकदा पुनरावृत्ती झाली होती, राजस्थान हायकोर्टमध्ये केस चालली होती. आता ते एक बंदा क्या कर सकता वेब सिरीज पण आलेले. म्हणजे असे काय वेब सिरीज बघत जावा तुम्ही, ज्याचा निबंधाला पण फायदा होईल आणि तुमचं जे सोशल अवेअरनेस आहे ते पण थोडं जागृत होईल. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे सगळं. या पद्धतीने पॉस्को अंतर्गत केस चाललेले आहे. त्यानंतर 18 वर्षावरील अशा 3 कॅटेगरी केलेल्या. जर 12 वर्षाखालील बालक असेल तर त्यासाठी 20 वर्ष ते फाशीची शिक्षा आहे. म्हणजे फाशी फक्त 12 वर्षाखालील बालकावर अत्याचार झाला तर. अत्याचार हा शब्द जास्त रिलेट करते रेप पेक्षा. 16 वर्षाखालील जर असेल तर 20 वर्ष ते आजन्म आहे,
आणि 18 वर्षावरील जर असेल तर 10 वर्ष ते अजन्म आहे, हे लक्षात ठेवा. आता चाइल्ड पोर्नोग्राफी असेल तर 7 वर्षापर्यंत कारावास आहे. ते आपण सायबरमध्ये पण बघितले. म्हणजे सायबरमध्ये पण तरतूद असेल आणि ह्याच्यामध्ये पण तरतूद असेल तर दोन्हीनुसार गुन्हे दाखल केले जातात. बरोबर आहे का? आता तुम्ही जर पोलीस अधिनियम, आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट तिन्ही वाचला असेल, पीएसआय कोण करत असतील तर आयपीसी आणि सीआरपीसी ची दोन्हीची पण कलम लावली जातात, किंवा स्पेशल ऍक्ट असेल तर त्याची पण कलम लावली जातात. मग जज काय करतं, तर प्रत्येक कायद्यानुसार वेगवेगळी शिक्षा देतं गुन्ह्यानुसार. गुन्हे वेगवेगळे असले तर त्याला चार्जेस वेगवेगळे असतात. एकाला 7 वर्ष, एकाला 3 महिने शिक्षा असेल, एकाला 2 वर्ष शिक्षा असेल. तर प्रत्येकाची शिक्षा जाहीर केली जाते आणि परत सगळ्याच एकत्रित करून सलग शिक्षा त्याला भोगावी लागते. दंड पण एकत्रित केला जातो. तर ते लक्षात ठेवा. नंतर खटल्याच्या सुनावणीसाठी स्पेशल कोर्ट असतील, विशेष न्यायालयाची तरतूद आहे. आणि ते फास्ट ट्रॅक पद्धतीने घेतले जातील आणि निकाल जो आहे तो 6 महिन्याच्यात लावण्याचा प्रयत्न केला जाईल. आता हा प्रश्न आला होता बघा. हे पुस्तक आलेलं आहे 2000, म्हणजे परीक्षेच्या थोडा आधी आलं होतं. आणि पॉस्को ई बॉक्स या ऑनलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली आहे, पॉस्को ई बॉक्स. आणि आता तुम्ही जर लोकलचे स्टेशन बघितले असतील मुंबईतले, आता पुण्यात पण काही ठिकाणी लावायचं सुरुवात आहे. पॅनिक बटन आहे लहान मुलं आणि महिलांसाठी, तो असा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये लाल बटन असतं. पॉस्को ई बॉक्स पण तसंच आहे. हा इलेक्ट्रॉनिक बटन आहे. तुम्ही जर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वेबसाईटवर गेला तर तिथं बॉक्स येतो शेजारला, त्याला जर प्रेस केलं तुम्ही तर तक्रारीसाठी पुढची लिंक ओपन होते. तर पॉस्को ई बॉक्स हा ऑनलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली कधी, 26 ऑगस्ट 2016. हा प्रश्न गेल्या वर्षीच्याच परीक्षेत आला होता. म्हणजे आयोगाला प्रश्न विचारण्यासाठी जास्त स्कोप नाहीये. आणि त्यावेळेसच्या पुस्तकात हे अपडेटेड का नव्हतं, कारण पुस्तक आधी निघाली होती आणि परत जास्त अपडेट झाले नाहीत. आपण आजच्या दिवसापर्यंत अपडेट करतोय सगळ्या गोष्टी. तर अजून जे वेबसाईटवर डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्याविषयी पण मी ऍडिशनल घेतलेलं आहे, ते तुम्हाला लिहून देणार आहे. आता केंद्र शासनाची योजना आपण पुढे बघूया, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये लगेच कंटिन्यू करू.